रूप पातालोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा तो हा माधव परवा रूप पातालोचनी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे बाप रखुमादेवी सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवी सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवी विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव तो हा विठ्ठल परवा तो हा परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा जय राम कृष्ण 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 जय राम परिमळाचे धाम भ्रमर परिमळाचे धाम भ्रमर ओढी परिमळाचे धाम भ्रमर ओढी ऐसी तुझी गोडी लागो मज तैसी तुझी गोडी लागो मज तैसी तुझी गोडी लागो मज तैसी तुझी गोडी विटगे माय विटे विटगे माय विटेना विटगे माय विटेना विटगे माय विटेना जवळी आहे परिभेटेना जवळी परिभेटेना जवळी
परी भेटेना जवळी आहे तुषाला गलिया जीवनाची ओढी तुषाला गलिया जीवनाची ओढी तुषाला गलिया जीवनाची ओढी तुषाला गलिया जीवनाची ओढी ऐशी तुझी गोडी लागोया जीवा कैसी तुझी गोडी लागोया जीवा कैसी तुझी गोडी लागोया जीवा कैसी तुझी गोडी विटगी माय विटेना विटगी माय विटेना विटगी माय विटेना विटगी माय विटेना जवळी आहे परी भेटेना जवळी परी भेटेना जवळी परी भेटेना बाप रखुमा देवी वरु विठ्ठली आवडी 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 ओडीसी ओडी मिळून गेले मिळून गेले ओडीसी ओडी मिळून गेले ओडीसी ओडी विटगी माय विटेना विटगी माय विटेना विटगी माय विटेना विटगी माय विटेना जवळी आहे परी भेटेना जवळी आहे जवळी आहे परी भेटेना जवळी आहे गोपार खुमाई गोपार खुमाई गोपार खुमाई गोपार खुमाई गोपार खुमाई गोपार खुमाई चला हरिभक्तपर्यंत आदरणीय चंद्रकांतजी महाराज सावंत आणि सतीश महाराज चव्हाण परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी मळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी भ्रमर ओढी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गाडी लागो मैदा कैसी तुझी गाडी लागो मैदा अभी तक माया विटेना
अवित गे मायविते तुझी गोडी लागया मना तैसे तुझी गोडी लागया मना अवित परिमळाची धाव भ्रमर ओढे परिमळाची धाव भ्रमर ओढे परिमळाची धाव भ्रमर ओढे परिमळाची धाव तैसी तुझी गाडी लागो मज तैसी तुझी गाडी लागो मज अवित गे मायविते अवित मायविते ऐसे तुझी जबली परी भेटेना जबली जबली आहे परी भेटेना जबली आहे जबली जबली जबलिया परी भेटना जबलिया परी भेटना परी भेटना
परिमळाची धाव भ्रमर ओढे, परिमळाची धाव भ्रमर ओढे, तैसे तुझी गुढी लागो मज. अविटगी माय विटेना, जवळ आहे परी भेटेना.
तृषा लागली या जीवनाते ओढी तैसे तुझी गोडी लागो या जीवा अविटगी माय विटेना खुमा देवीवरू विठ्ठली आवडे बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडे गोडीसी गोडी मिळून गेली अविटगी माय विटेना जवळी आहे परी भेटेना विठाला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदारा सोपान देवदारा सोपान देवदारा सोपान देवाई नमो त्रिभुवन पावने बाबाई नमो त्रिभुवन पावनी बाबाई नमो त्रिभुवन परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसे तुझी गोडी लागो मज अविटगी माय विटेना जवळी आहे परी भेटेना. हा सेवेसाठी घेतलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा असून परमात्म स्वरूपाविषयी आपल्या चित्तामध्ये तीव्र स्वरूपाची आवड निर्माण झाली पाहिजे. ज्याला शास्त्रात तीव्र जिज्ञासा असं म्हणतात. देवाविषयी तीव्र प्रेम आवड जिज्ञासा. कारण देवाचा साक्षात्कार व्हावा वाटत असेल त्याचं बीज तीव्र जिज्ञासेमध्ये आहे. ज्याला तीव्र जिज्ञासा आहे त्याला देवाचा साक्षात्कार होईल आणि म्हणून त्या पद्धतीची तीव्र आवड निर्माण व्हावी. बरं ती आवड निर्माण होत असताना कशी निर्माण व्हावी याच्याकरता दृष्टांत दिले. म्हणजे दृष्टांतपूर्वक परमेश्वर स्वरूपाविषयी आवड कशी निर्माण व्हावी आणि समजा अशी आवड निर्माण झालीच तर त्या आवडीचा परिणामही काय होतो. त्या आवडीचा परिणाम जीव न राहता परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. जीव ब्रह्मैक्य स्थिती प्राप्त होते असा त्या आवडीचा परिणामही प्रतिपादन केला. विठाला प्रतिवर्षानुसार आपल्या गावात संपन्न होत असणारा हा महोत्सव ब्रह्मलीन श्री योगीराज गंगागिरीजी महाराज नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने विद्यमान महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने सर्व गुणीजन गायक वादक ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणारा हा प्रतिवर्षाचा महोत्सव याही वर्षी संपन्न होत आहे. यावर्षी उलट त्या निमित्ताने भागवत कथा आणि भवानी मातेच्या मूर्तीचीही प्रतिष्ठा पर्व आपण केलेली आहे. त्या निमित्ताने आजच्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली आहे. यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणारे अभंग निवडला आहे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा. परमेश्वराच्या स्वरूपाविषयी आवड कशी निर्माण व्हावी दृष्टांतपूर्वक सांगतात. विठाला या अभंगाचं सूत्र असं आहे. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनाला उपदेश केला आहे. भक्तीच्या भूमिकेवर येऊन उपदेश केला आहे. कारण भक्तीची भूमिका वारकरी संप्रदायामध्ये प्रधान भूमिका आहे, महत्वाची भूमिका आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देवाची प्राप्ती करणं हे आपलं साध्य आहे. देवाची प्राप्ती होईल कशाने त्याच्यात सर्वात महत्वाचं माध्यम आहे भक्ती. पण ती भक्ती कशी आहे जी अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसिकेवर आधारलेली आहे. म्हणजे आपल्या संप्रदायाविषयी जर थोडक्यात एक वाक्यात सांगायचं झालं लक्षात घ्या. अद्वैत तत्वज्ञानाच्या बैसिकेवर आधारलेला भक्ती प्रधान व्यवहार असलेला आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ म्हणजे आपला संप्रदाय. विठाला म्हणजे आपल्या संप्रदायाला तत्वज्ञानाचा पाया आहे, प्राधान्य भक्ती तत्वाचा आहे. आणि आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ म्हणजे मुळात सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांना ही प्रेरणा निर्माण झाली. सर्वांना हे ज्ञान प्राप्त व्हावं. संस्कृतमध्ये असणारं तत्वज्ञान भाषेचीही अडचण ठरू नये. तिरे संस्कृताची गहनी तोडोनिया मराठी शब्द सोपानी रचली धर्मनिधानी श्री निवृत्ती देवी. म्हणजे जे जे शरीर आत्मवान आहे त्याला आत्मज्ञान संपादन करण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. खटनट यावी शुद्ध होऊन या जावी
दवंडी पेटी भावी चोखा मिळा ह्या दृष्टीने आध्यात्मिक लोकशाहीचा प्राधान्य भक्ती तत्वाचा आहे आणि पाया तत्वज्ञानाचा आहे. कितीतरी पंथ आहेत भक्ती मानतात पण भक्ती द्वैत मानतात. कितीतरी अद्वैती पंथ आहे अद्वैत मानतात पण भक्ती मानत नाही. संप्रदायाची ही विशेषता आहे की ज्यामध्ये भक्तीचं प्राधान्य अद्वैत तत्वज्ञानाचा ज्याला भरभक्कम पाया आहे. म्हणजे आपल्या संप्रदायाविषयी आपण बघा आपल्याला जर कोणी विचारलंच की सर्वात सोपा संप्रदाय कोणता आहे सुलभ संप्रदाय कोणता आहे त्याला सांगायचं वारकरी संप्रदाय म्हणून. आणि जर कोणी विचारलं सर्वात अवघड संप्रदाय कोणता आहे तर त्यालाही सांगायचं वारकरी संप्रदाय म्हणून. मग असं कसं होईल एकतर हा संप्रदाय सोपा असेल किंवा अवघड असेल दोन विरुद्ध गोष्टी एकत्र कशा येतील. त्याच्यातला भाव असा आहे वारकरी संप्रदायामध्ये प्रवेशाच्या दृष्टीने आरंभाच्या दृष्टीने सुलभता आहे पण फलप्राप्तीच्या दृष्टीने दुर्लभता आहे. लक्षात घ्या भक्तीचं प्राधान्य आहे. का प्राधान्य आहे त्याचं एक कारण भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा म्हणजे नुसता सोपा नाही बहु सोपा आहे. कशासाठी आरंभाच्या दृष्टीने. पण पुढे जाऊन महाराज काय सांगतात भक्ती तो कठीण भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा. भक्तिपंथाची सोपेपण आहे अवघडपण आहे. आता हे तरी दोन अभंग वेगळे आहे. ज्ञानेश्वर महाराज तर एकाच ठिकाणी सांगतात संप्रदायाची सुलभता कशी आहे आणि दुर्लभता कशी आहे. ज्ञानदेव माने नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणी नाम हे सुलभ सुलभता आहे पण तिथे सांगताय सर्वत्र दुर्लभ विरळा. फलप्राप्तीच्या दृष्टीने असणारी दुर्लभता आणि पाया तत्वज्ञानाचा आहे म्हणून संप्रदायाला विनाशाचं भय नाही. लक्षात घ्या आपला वारकरी संप्रदाय मुळात वैदिक संप्रदाय जसा अनादी आहे तसा तो आनंद आहे त्याला अनंत आहे त्याला विनाशाचं भय नाही. तुम्ही बघा जगाच्या पाठीवरचा इतिहास काढून बघा 150-200 वर्षापेक्षा आतून पंथ संप्रदाय आपल्याला सापडणार नाही. असे कितीतरी पंथ जन्माला येतात भरभराटीला पावतात त्याला राजाश्रय लोकाश्रय द्रव्याश्रय मिळतो आहे पण सरतेशेवटी फार धुळीला जाऊन पोचतात. नामोनिशाणी राहत नाही का त्यांना तत्वज्ञानाचा पाया नाही.
वारकरी संप्रदायाला तत्वज्ञानाचा भरभक्कम पाया असल्यामुळे याला विनाशाचं भय नाही. आपण बघा ना, निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या अवताराला जाता 750 वर्ष होत. इतका दीर्घकालाचं अस्तित्व लागलेलं आहे. का बरं? पाया तत्वज्ञानाचा आहे. वारकरी संप्रदायाला सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी तत्वज्ञानाचा भरभक्कम पाया दिलेला आहे. संप्रदायात असणारी ही सर्व संतांची परंपरा श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांपासून निळोबारायांपर्यंत हे सर्व अवतारी संत आहेत. केवळ जगदोद्धारासाठी आले. प्रत्येकाने आपापलं अवतार कार्य केलंय. पण त्यातही संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज साक्षात महाविष्णूंचे अवतार. त्यांच्याही अवतार मीमांसेचा थोडक्यात भाग जर आपण पाहू लागलो, महाविष्णूंचाच अवतार जो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झालाय त्या अवताराची विशेषता पुष्कळ आहे. एकच भाग फक्त मी सांगतो. मी आळंदीला गुरुवर्य साखरे महाराजांकडे शिकत असताना गुरुनाम गुरु दादा महाराज साखरे यांचं हस्तलिखित काही भाग मी वाचले. त्याच्यातले एकच वाक्य सांगतो. दादा महाराजांनी तिथे असं लिहून ठेवलंय, महाविष्णूंचाच अवतार जो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झालाय, एवढा श्रेष्ठ अवतार आजपर्यंत कधी झाला नाही आणि इथून पुढे कधी होणार नाही. हे वाक्य मी वाचलं, माझ्या लक्षात आलं आजपर्यंत हा एवढा झालेला अवतारी असा एवढा श्रेष्ठ आजपर्यंत अवतार होणार नाही. हे बरोबर आहे, मागे झालेल्या अवताराची तुलना करून सांगता येईल. पण भविष्यात एवढा श्रेष्ठ अवतार होणार नाही असं भविष्य कसं काय लिहिलं? पण लिहिणारे महापुरुष आहे. मी त्याच्यातील जो विचार केलेला भाग आहे तो तुम्हाला सांगतो. इथूनही पुढे एवढा श्रेष्ठ अवतार होणार नाही. मी जे चिंतन केलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर महाविष्णूंचा अवतार संप्रदायात 2 वेळा झाला आहे. स्वतः शांतीब्रह्म एकनाथ महाराज तेही स्वतः महाविष्णूंचेच अवतार आहे. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार, स्वतः महाविष्णूंचा अवतार आहे. पण आपण वाङ्मयाचं चिंतन करा. त्यांच्या महत्व सांगत असताना, योग्यता सांगत असताना, अधिकार सांगत असताना महाविष्णूंचाच अवतार जो ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झालाय त्याचं महत्व सांगताय. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा मायबाप दरुशनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजांच्या अधिकाराचं वर्णन करता. इतकंच नाही, देवाच्या नाम भक्तीचं महात्म्य पुष्कळ आहे. सर्व साधू संतांनी सांगितलंय. भगवान नाम चिंतन केलं मनुष्य उद्धाराला कसा प्राप्त होतो पुष्कळ भाग आहे. नाथ महाराजांनी सांगून ठेवलंय. तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांचा नामजप केला तर काय योग्यता प्राप्त होते नाथ महाराजांचं सांगणं बघा. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितो सर्वज्ञ, ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता निय निजांगी होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्निने पापी जळती ही जाची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानेश्वर महाराजांचा नामजप केला. ज्ञान देव देतो, स्वतः देव त्याला ज्ञान देतो. त्याच्या पुढे तो सांगू देवाला ज्ञान द्यावंच लागतं, त्याची प्रतिज्ञाच आहे. तेषाम सतत युक्ता नाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ती. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा काय अधिकार आहे? केवळ नाम जप करा. 4 अक्षरी ज्ञानदेव जो जप करी धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव ऐसे शिवादी देव बोलिले. नाथ महाराजांच्या दुसरा महाविष्णूंचा अवतार जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या रूपाने झालाय. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे ज्ञानदेवे रचिला पाया. महाराजांचं वर्णन तुका झालासे कळस. मंदिराला कळस कधी बसवतात? ज्यावेळी मंदिराचं काम परिपूर्ण झाले. आता त्यात काही राहिलं नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या रूपाने संप्रदायाची पूर्णता अवस्था प्राप्त झाली. असे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज साक्षात महाविष्णूचे अवतार आहे. मी सांगतो म्हणून नाही, लक्षात घ्या. मणी रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. साक्षात महाविष्णू अवतार. तरी त्यांचंही वाङ्मय बघा.
धरणेकराचा प्रसंग तेथील अभंग आपण स्वतंत्र वाचा. त्यात जे महाराजांनी वर्णन केलंय की ज्ञानेश्वर महाराजांकडे काय उण होतं, माझ्याकडे या धरणेकराला काय ज्ञानेश्वरी उने तिही पाठविले धरणे, पाठविले धरणे तिही पाठविले ज्ञानेश्वरी उने पाठविले धरणे, पाठविले ज्ञानेश्वरी उणे तिहे पाठविले. त्यांच्याकडे काय कमी आहे, माझ्याकडे पाठवाय. ज्ञानेश्वर महाराज तुमचा अधिकार काय आहे, जगातील सर्व ज्ञानी लोक एकत्र करा. महाराजांचं सांगणं बघा, ज्ञानेश्वर महाराजांचा असणारा जो अधिकार आहे ना, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, गुरु राजा महाराज, गुरु राजा महाराज, गुरु राजा महाराज, ज्ञान देव तुम्हारे ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामराही. काय थोरपण पायेचे वाहन पायी बरे, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकर. पुष्कळ प्रमाण आहे. स्वतः महाविष्णूंचे अवतार आहे, पण अधिकार योग्यता सांगत असताना जो महाविष्णूंचा अवतार ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने झालाय त्याचं महत्व सांगतात. माझी खात्री अशी आहे, नाथ महाराजांच्या रूपाने, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या रूपाने झालेला अवतारच एवढा श्रेष्ठ आहे की एवढा श्रेष्ठ अवतार पुन्हा होतो का नाही. मग असे महापुरुष ज्या ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात, मग एवढा श्रेष्ठ अवतार इथून पुढे होणार नाही हे लिहिलंय ना, हे बरोबर आहे. सर्व संत ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार मान्य करता. आपण लक्षात घ्या बरं. असेही ज्ञानेश्वर महाराज ते म्हणतात, ही स्थिती मला कोणामुळे प्राप्त झाली, ही योग्यता कोणामुळे मिळेल. ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवा लाधली, पण दिलाय कोणी, निवृत्तीने दिधली माझे हाती. आणि म्हणून मी निवृत्तीनाथांचा दास आहे म्हणतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तुची गणेशू, सकला अर्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारे जोजी. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास. मग सद्गुरु श्री निवृत्तीनाथांचा काय अधिकार असेल. म्हणजे एवढे श्रेष्ठ अधिकारी असणारे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज परमेश्वर स्वरूपाविषयी आपल्या चित्तामध्ये तीव्र आवड निर्माण झाली पाहिजे. देवाविषयी तीव्र प्रेम, तीव्र ओढ ज्याला म्हणतात. पण गंमत अशी आहे, देवाविषयी सहज आवड निर्माण होत नाही. विषय सेवन करायला काही शिकवावं लागत नाही. लक्षात तुम्ही बघा, जे शेतकरी वर्ग आहे, शेतामध्ये गवत उगवण्याकरता शेतकरी काही प्रयत्न करतो का. स्वभावता गवत उगवत असतं, पण तसं धान्याचं नाही. उलट धान्य किती मेहनत मशागत करा पदरी पडेलच सांगता येत नाही. तसं आहे देवाची आवड. किती प्रयत्न करा निर्माण होईलच. तुम्ही बघा, देवाची आवड निर्माण व्हावी. आता मला वाटतं हे 45वे वर्ष आहे ना सप्त्याचं, दरवर्षी उत्सव आहे. दरवर्षी एवढी साधना करतो. देवाविषयी आवड निर्माण एवढं सोपं आहे का. सांगून 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 सांगणाऱ्याचे दात पडून चालले आणि ऐकणाऱ्याचे कानाचे पडदे फाटले, पण परिणाम होतोय का. सहजच देवाविषयी आवड निर्माण होत नाही. विषय सेवन करायला लोकांना शिकवावंच लागत नाही. वेदे न करिता प्रेरणा, सहज विषयावरी वास. विषय ओढी बुनले जीव महाराज सांगताय. तुम्ही बघा, दुसऱ्या शब्दात सांगतो, मॅचिंग कसं करावं अशी कुठे शाळा आहे का, कुठे शिकवलं जातं का, कशी मॅचिंग करायचं. तुम्ही माता माऊलींना विचारून बघा. एखाद्या माऊलीने पायात हिरवी चप्पल घातली असेल, नकशिकांत बाई हिरवी होती. बरं, आता बायांनाच मॅचिंग कळतं, पुरुषांना कळत नाही असं थोडी आहे का. माझं काही बायांचं भांडण आहे. पुरुषालाही मॅचिंग कळतं. कसं मॅचिंग असावं. पुरुषाचंही जाऊ द्या, कीर्तनकार महाराज लोक कुठे शिकवलं, समजा आळंदीला वगैरे कुठे शिकायला गेले, धोतर कसा असावं, तिचे काठ कसे असावे, उपरनं फेटा कसा असावा, सहज आवड आहे ना. बरं, आता कीर्तनकारामध्ये गायक वादक सगळे झाले. हाती के पाव में सब के पाव. शिकवता त्याच्याविषयी आवड आहे, पण देवाविषयी आवड निर्माण होण्याकरता विशुद्ध पुण्य पाहिजे. लक्षात घ्या. बहुता सुकृताची जोडी,
म्हणून विठाई आवडी म्हणून विठाई आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठाई आवडी म्हणून विठाल आवडी म्हणून विठाल आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सामान्य आवड सगळ्यांना आहे. प्रत्येकाला कशाची इच्छा आहे? थोडक्यात बघा ना, कशाची इच्छा आहे? प्रत्येकाला दुःख व्हावं. कोणाला वाटतं का? प्रत्येकाला इच्छा काय? मला सुख व्हावं, माझं दुःख जावं, कायमचं सुख असावं आणि कायमचं दुःख जावं. प्रत्येकाला वाटतं. हेच मोक्षाचं स्वरूप आहे. माझा उद्धार व्हावा, कृतार्थ व्हावं, मोक्ष मिळाला हे जरी कळालं नाही ना तरी काय वाटतंय? कायमचं सुख असावं आणि दुःख कायमचं जावं. हेच तर मोक्षाचं स्वरूप आहे. मग अशी आवड साधारणतः सर्वांना आहे. पण सामान्य आवड आहे. मग कोणाचा उद्धार झालाय का? ही सामान्य आवड सगळ्यांना आहे. साक्षात्कार न झालेलीच रद्दड आहे. सामान्य कुचकामी आहे, काही कामाचं नाही. विशेष आवड पाहिजे. सामान्य आवड आपण बघा, एकंदर लोकसंख्येचा विचार करा, वर्गीकरण करा. ज्ञानी लोक ज्याला म्हणतात, श्रद्धावान लोक ज्याला म्हणतात, एकनिष्ठ लोक ज्याला म्हणतात, भक्त ज्याला म्हणतात, साधक, असे लोक किती आहे एकंदर लोकसंख्येच्या मानाने? बाकीचे अश्रद्धावान लोक, अज्ञानी लोक, विषयी पामर लोक, चंचल असणारे लोक हेच पुष्कळ आहे. एकंदर जर आपण लोकसंख्या बघितली, आणि बरं माणसं अशी आहे ना, आपली बुद्धी सतत पालटत राहते. आता गंमत अशी आहे, परमार्थाच्या दृष्टीने आपण बघा, बुद्धीचा पालट कसा आहे. शरीर पालटो का न पालटो परमार्थात फार महत्व नाही आहे. आपण बघा, गाढवाचं लेकरू जन्माला आलं की चांगलंच दिसतंय, पण मोठं झालं की गाढव ते गाढवच आहे. पण गंमत अशी आहे, शरीर पालटो का न पालटो परमार्थाच्या दृष्टीने त्याचं महत्व नाही. बुद्धी पालटली पाहिजे. कशी पालटली पाहिजे? जशी अर्जुनाची पालटली. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनच देवाला शिकवत होता, देवा युद्ध करणं कसं चुकीचं आहे, गुरुवादिकांची हत्या करावी का? गुरुन हत्वानि महानुभावान श्रेयो भोक्तु हैक्षमपि लोकी हत्वार्थ कामोस्तु गुरुनि हैव भुंजीय भोगान रुधिर प्रतिग्धान. गुरुवादिकांची हत्या करून अर्जुनच देवाला शिकवत होता. पण एवढं मी बोललो, माझं बोलणं भगवान मनावर घेत नाही. मग माझं काही चुकतंय काय? संशयात आला, शरणागती पत्करली. कार्पण्य दोषो प्रहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयस्यान् निश्चितं बृहितं मे शिष्यस्ते हम शाधिमान त्वां प्रपन्न. आणि मग सगळी भगवद्गीता ऐकली. किती बुद्धीत पालट झाला. पहिल्या अध्यायामध्ये युद्ध करणं कसं चुकीचं आहे वगैरे देवाला शिकवणारा शेवटचे अर्जुनाचे उद्गार आहे, करिष्ये वचनं तव देवा आज्ञा दे भलते विषय. तू सांगेल तसं. बुद्धीत असा पालट झाला पाहिजे. आपली बुद्धी स्थिर निश्चयाने राहत नाही. का राहत नाही? त्याचंही कारण आहे. आपल्या शरीरात सप्तधातू आहे. ज्याच्या शरीरातील सप्तधातू विषम स्वरूपाचे असतात तो निश्चय वृत्तीचा नसतो. सप्तधातू समस्वरूपात आहे तो निश्चय वृत्तीचा असतो. आणखीन एक भाग आहे प्राकृतिक विज्ञानातला, ज्याची माता ज्या मानाने पवित्र आहे, पिता ज्या मानाने पवित्र आहे, त्याचं मन कधी विचलित होत नाही. तस्य नोच्चलते मनः. आपली बुद्धी कधी स्थिर राहत नाही, सतत पालटत राहते. एक निष्ठा आपण राहत नाही, कारण बुद्धी आपली त्रिगुणात्मक आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, सतत याचे चक्र चालू आहे. आपण असं समजू नका की सत्वगुण तर सत्वगुणच राहील, रजोगुण तर रजोगुण, तमोगुण तर तमोगुण, असं नाही आहे. याचे चक्र सतत. आपण बघा, आता गावातला सप्ताह चालू आहे, दरवर्षीचा उत्सव आहे. सप्ताह सुरू झाला, गावातलं वातावरण सात्विक होतं, सत्वगुण वाढायला लागतो. माणसाला वाटतं काकड्याला जावं, भागवत कथा आहे, प्रवचन पारायण करावं, कीर्तनाला जावं, म्हणजे सत्वगुण तयार होतो. राहतो किती सत्वगुण? 7 दिवस सप्ताह होऊ द्या. सप्ताह झाला की असं वाटतं भजन करून कोणाचं भलं झालंय, काही व्यापार धंदा करावा, म्हणजे रजोगुण तयार झाला. बरं, रजोगुण किती दिवस राहील? माणसाला असं वाटतं इमाने इतबारे काम धंदा केला तर काय मिळणार? फार नाही मिळणार. 2 नंबर केला की एकदमच श्रीमंत, म्हणजे रजोगुणही गेला, तमोगुण तयार झाला. बरं, हे तरी काही दिवसाचं अंतर आहे, दिवसाचं नाही. महाराजांचं प्रमाण आहे, क्षण क्षणा पालटते रंग. अनेक बुद्धीचे तरंग क्षण क्षण पालटते रंग. जरू जाता
संग तव तो यमाद क्षणा पालत ते रंग अनेक बुद्धीचे तरंग बर प्रत्येक तरंगाचा रंग भिन्न भिन्न आपण बघा काही दिवस नाही तुम्ही आताच बघा कीर्तनाचं उदाहरण घ्या आता आपलं कीर्तन चालू आहे म्हणजे काय सत्वगुण आहे किती वेळ राहतो सत्वगुण कीर्तन झालं नारळ पाकळी घ्यायची वेळ आली रजोगुण तयार होतो बरं रजोगुण किती वेळ राहील पाकिट उघडून बघितलं काही कमी निघालंच तमोगुण निर्माण व्हायला वेळच नाही विठाला अशी आपली बुद्धी एकनिष्ठ आपण राहत नाही आपण बघा एकंदर लोकसंख्येचे अज्ञानी अश्रद्धावान एकनिष्ठ नसणारेच लोक रगड आहे ज्ञानी महात्मे एकनिष्ठ असणारे लोक फार थोडे आहे आपण रस्त्याने बघा चालत असताना दगड गोटे एवढे लागताय ठेचा लागताय मग काय माणिक सगळीकडे मिळतं का जंगलामध्ये काटेरी झाडं एवढे मग काही चंदनाची झाडं सगळीकडे आहे त्यांचं जसं दुर्लभत्व आहे समाजामध्ये साधू पुरुषाचं दुर्लभत्व आहे समाजात संत थोडे आहेत लोकसंख्येच्या मानाने आता जसे साधू थोडे आहेत संत थोडे आहेत संतांना ओळखून त्यांना शरण जाऊन ज्ञान ग्रहण करणारे भक्ती करणारे परमार्थ करणारे भक्त वारकरी साधक ज्याला म्हणतात ते सुद्धा एकंदर लोकसंख्येच्या मानाने थोडेच आहेत दोघांना उद्देशून एकच परिभाषा वापरली आहे महाराजांनी विरळाईसा कोणी तुका त्यासी लोटांगणी तुका त्यासी लोटांगणी तुका त्यासी लोटांगणी परमेश्वराविषयी तीव्र प्रेम आवड भक्ती करणारे लोकही थोडे आहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा तुझ्या स्वरूपाविषयी सहज आवड निर्माण होणार नाही माझ्यामुळे होणार नाही तुझ्या कृपेनेच निर्माण होईल देवासमोर पांडुरंगा तुझ्या स्वरूपाविषयी माझ्या चित्तात तीव्र आवड तीव्र प्रेम निर्माण झालं पाहिजे मग ती आवड प्रेम कसं निर्माण झालं पाहिजे याच्याकरता दृष्टांत दिलाय म्हणजे दृष्टांतपूर्वक देवाच्या स्वरूपाविषयी कशी आवड निर्माण व्हावी ज्ञानेश्वर महाराज सांगताय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये चिधाव भ्रमर परिमळाची धाव
तैसे तुझे गोडी लागो मज. देवा तुझी गोडी तुझं प्रेम कसं लागलं पाहिजे त्याला दृष्टांत दिलाय. परिमळाची धाव भ्रमर ओढी, भ्रमराचा दृष्टांत दिलाय. भ्रमर परिमळ सेवन करण्याला त्याला जी आसक्ती आहे, त्याला जी गोडी आहे ना, तेवढी गोडी देवा तुझ्या स्वरूपाविषयी निर्माण व्हावी. म्हणजे त्या फुलांमधला असणारा जो मकरंद आहे, लक्षात घ्या, मकरंद सेवन करण्याची तीव्र आसक्ती त्या भ्रमराला असते. इकडनं परिमळ येतोय म्हणून समजल्याबरोबर तो भ्रमर तिथे जाणार, त्या परिमळाचं सेवन करणार. लक्षात घ्या, म्हणजे परिमळ जे आहे त्याचा भोग्य पदार्थ, हा भोगताय त्याचा भोग्य भोक्तृत्व भ्रांती. आपण बघा शास्त्रामध्ये दिलेले पुष्कळ परिणाम आहे, फार मी जास्त विस्तार नाही करणार. पण भोग्य भोक्तृत्व भ्रांती जर चित्तात निर्माण झाली, त्याचे जे काही परिणाम आहे, फक्त 2च परिणाम पहिल्यांदा मी सांगतो. पहिला परिणाम आहे, भोग्य भोक्तृत्व भ्रांती चित्तात निर्माण झाली, अंगाअंगी भाव माणसाला कळत नाही. अंगाअंगी म्हणजे गौण कोण आणि प्रधान कोण हे न कळणं. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी फार विस्ताराने सांगायचे, तेवढा विस्तार मी सांगत नाही. एक भाव लक्षात घ्या, गौण कोण आहे, प्रधान कोण, अंगी कोण आहे, माणसाला कळत नाही. आपण बघा, नवीन फेटा घेतला समजा, डोक्याला बांधलाय, तेवढ्यात पाऊस काय यायला नको, पाऊस यायला लागला, मग काय करतात माणसं, डोक्यावरचा फेटा काढतात, प्लॅस्टिकमध्ये घालतात, खाकोटीला मारतात आणि चालू लागतात. लोक म्हणतात महाराज फेटा बांधला होता, राहू द्यायचा होता, पाऊस यायला लागला. मग फेटा भिजला तर, पण डोकं भिजतंय ना म्हटले, पुसून काढू. सर्दी झाली तर औषध घेऊ, ताप आला तर इंजेक्शन घेऊ, पण फेटा भिजता कामा नये. म्हणजे डोक्याकरता फेटा आहे का फेट्याकरता डोकं आहे हे न कळणं, याचं नाव आहे गौण प्रधान न कळणं. विठाला कोण महत्वाचं आहे, कोण अंगी आहे कळत नाही. भोग्य भोक्तृत्व भ्रांती चित्तामध्ये निर्माण झाली. गौण प्रधान तुम्ही बघा, कितीतरी उदाहरण आहे. आता जड पदार्थ आहे, जड पदार्थ बोलत नाही, बोलायला लागला म्हणजे समजा आता उद्या घर बोलायला लागला अशी कल्पना का. आपण काय म्हणतो, माझ्यासाठी घर आहे, घर म्हणेल माझ्यासाठी तू आहे. कशावरून, माझी काही पडझड झाली, मला दुरुस्त कोण करतंय, रंग उडाला, रंग कोण लावत आहे. पण कसं आहे, जड पदार्थ बोलत नाही. पती पत्नीमध्ये मोठी विचित्रता आहे, दोघंही चेतन आहे. लक्षात घ्या, अगदी सोप्या शब्दात सांगतो. व्यवहारात आपण बघा, जो पती असतो तो स्वतः असतो का बायकोला नटवतो. सोपं उदाहरण आहे, लक्षात घ्या, सर्वांच्या अनुभवाचं आहे. कसं आहे, दोघंही चेतन आहे. पत्नीला काय वाटतंय, पती माझा भोग्य आहे, पतीला वाटतंय पत्नी माझी भोग्य आहे. ही भोग्य भोक्तृत्व भ्रांती कळसाला जाते. अन्योन्य अध्यास पुष्कळ वर्णन आहे, काय वेदांत सांगणार. एवढा 10:15 वाजता मी उशीर झाला, माझी चूक आहे, मलाच उशीर झाला. लक्षात घ्या, 8:30 बरोबर सुरू करायचा माझाच आग्रह होता, पण त्या अध्यासाचा परिणाम तुम्ही लक्षात. धर्मशास्त्रावर हा पती आहे, अंगी आहे, मुख्य आहे, पण परिणाम काय होतो, विषयासक्त झाला तर तिच्या अधीन होतो. म्हणजे गौण कोण प्रधान कोण न कळणं. आणि दुसरा परिणाम सांगतो, भोग्य भोक्तृत्व भ्रांतीमध्ये आपण मेलो तरी चालेल, भोग्य पदार्थ जगवण्याचा आपण प्रयत्न करू. एका उपासकाने उपासना केली, ती देवता प्रसन्न झाली, त्या देवतेने त्याला आंबा दिला, हा आंबा खा, तू अमर होशील म्हणाल. त्याने तो आंबा घेतला, पण विचार केला, मी आंबा खाल्ला आणि मी अमर झालो, काय उपयोग आहे लोकांना. आपण अमर होऊन काही फायदा होणार नाही. आपल्या बायका पोरांना दिले तेही अमर झाले, समाजाचा काही फायदा होणार नाही. समाजाचा ज्यात फायदा होईल, मग कोण अमर झालं पाहिजे म्हटले, आपला राजा आहे, धर्मशास्त्रानुसार वागणारा आहे, प्रजेचं पुत्रवत परिपालन करणारा, तो अमर झाला पाहिजे. म्हणजे लोकांना दीर्घकाळ सुख मिळेल, म्हणून त्याने तो आंबा राजाला दिला. आता गंमत आहे, राजाच्या मनात अशी भ्रांती आहे काय की राजाला वाटतं मी आंबा खाल्ला आणि मी अमर झालो, पण माझी राणी जर मरून गेली, माझ्या जगण्यात काय अर्थ आहे. कोण जगलं पाहिजे, राणी जगली. तिने तो राजाने आंबा राणीकडे दिला, कारण राजाचं प्रेम निदान कोणावर आहे, राणीवर आहे. पुढचं अवघड आहे, राणीचं प्रेम राजावर नव्हतं. राणीचं प्रेम घोड्याला खरारा करणारा सहीस. तिने विचार केला, मी आंबा खाल्ला आणि अमर झाले, काय उपयोग आहे, माझा प्रिय करतो सहीस, तो मरून गेला, माझ्या जगण्यात काय अर्थ आहे. त्याला तो आंबा दिला पाहिजे, तो जगला, तिने तो आंबा त्याला दिला. आता सहीसाजवळ आंबा आला, त्याने विचार केला, मी आंबा खाल्ला आणि मी अमर झालो, पण फायदा काय, मी दुष्ट मनुष्य आहे, अपप्रवृत्तीचा आहे, चांगला नाही. आपण अमर होऊन फायदा काय. अमर कोण झाला पाहिजे, जो सज्जन आहे. सज्जन कोण आहे म्हटले, आपला राजा. यांनी पुन्हा आंबा राजाला आणून दिला.
माझा दृष्टांत इथे संपला. घडतं काय, मी मेलो तरी चालेल, आपला भोग्य पदार्थ जगवण्याचा मनुष्य प्रयत्न करतो. भोग्य भोक्तृत्व भ्रांतीमध्ये ती भ्रांती आपल्या चित्तात निर्माण होते विषय आसक्तीमुळे. ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ भ्रमराचं उदाहरण दिलंय. परिमळ इकडनं येते, परिमळ सेवन करण्याची एवढी आसक्ती त्या परिमळ सेवनात एवढा गुंगून जातो. लक्षात घ्या, जसा सूर्योदय होतो तसा सूर्यास्त होणार. सूर्यास्त होतो, सूर्यास्त झाला ते कमळ मिटून जात आहे, हा त्याच्यात अटकून पडतो. आता या भ्रमराचं सामर्थ्य काय, कमळात अटकण्याचं काही काम आहे. भ्रमर भेदी कोडे बलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडी कोबळी. त्या कमळाला चिरायचं जाणत नाही, त्याच्याविषयी आसक्ती प्रेम असल्यामुळे परिणाम बघा त्या भ्रांतीचा, तेथ उत्तीर्ण होईल प्राणी. परी कमळ दळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळे स्नेह देख. त्याच्या अंगात सामर्थ्य नाही का, कोरडं लाकूड कोरायचं सामर्थ्य आहे, पण ज्याच्याविषयी आसक्ती ते पाकळीला चिरायचं तो जाणत नाही. तसं स्नेह कठीण आणि कोवळं कसं आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. प्राण गेला तरी हरकत नाही, त्याच्यात गुंतून नाही काष्टाचा गोमान, नाही काष्टाचा नाही काष्टाचा नाही काष्टाचा गोवी भ्रमरा सुमन, गोवी भ्रमरा सुमना, प्रेम प्रीतीचे बांधे बांधे, प्रेम प्रीतीचे बांधे काष्टाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, असं आहे. ती आसक्ती अशी आहे, त्यात मरून जातो, तेच उत्तीर्ण होईल प्राणी. प्राण गेला तरी हरकत नाही. भक्तिशास्त्राचं वैभव आहे ना, देह जावो अथवा राहो पांडुरंगे. जेवढी विषय सेवनाची तीव्रता आहे ना, तशी देवाविषयी आवड निर्माण व्हावं. साधकाच्या दशेत दिलाय की त्या देवाच्या पांडुरंगाच्या भेटी करतात, त्याच्या चित्ताला अशी झुरणी लागते, देव कधी भेटेल. काही आईशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुर. देवाच्या भेट गवळणींचं रूप काय आपण बघा. यथाव्रज गोपिकांना भक्ती क्षेत्रातला आदर्श आहे. आता त्यांना देवाच्या विरहाचं दुःख फार मोठं दुःख आहे. आपल्याला विरहाचं दुःख नाही. का नाही, कारण आपल्याला देवाचा योगच अजून आला नाही. विरहाचं दुःख काय करणार, विरहाचं दुःख व्हायला योग यावा लागतो. त्यात वर्तमान विरह, भूत विरह, भविष्यात विरह. गवळणींना देवाचा योग आला आणि आता विरह होणार, त्याचं दुःख. किती दुःख त्याचं जे वर्णन केलंय ना, रथी चढली वनमाळी रथी चढल्या नयनी उदगाने विदरे धरणे नयनीच्या उदकाने भिजली धरणी. आपण विचार करा, माणसं प्रपंचात रडत नाही का?
रडतात ना, प्रपंच 10-12 वर्ष अगदी ओक्साबोक्सी रडतात, पण अजूनपर्यंत मला देव मिळाला नाही, डोळ्यात पाण्याचा टिपूसही येत नाही, निदान तेवढा तरी यावा, तैसे तुझे गोडी लागो मज. देवाच्या स्वरूपाविषयी गोडी प्रेम निर्माण व्हावं. पण गंमत आहे, ही गोडी प्रेम कधी निर्माण होईल? भक्ती निर्माण व्हायला भक्तीचा मूळ पाया आहे ज्ञान, वस्तू महात्म्य ज्ञानजन्य भक्ती. ज्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावं, त्याचं अगोदर महत्व कळेल. तर महत्वच कळालं नाही, जो जेथेचे गौरव नेणे तयासी ते भेंगुळवाणं होईल. त्याला महत्व वस्तू महात्म्य ज्ञानजन्य भक्ती, मग ज्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी, प्रेम निर्माण व्हावी, तो परमात्मा मग नेमका कसा आहे, कोठे, याचं ज्ञान झालं तर आवड निर्माण होईल ना. मग ज्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी, तो परमात्मा कसा आहे, कोठे आहे, याचा निर्देश करता अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अविटगी माय विटेना जवळी आहे परी भेटेना. ज्याच्याविषयी आवड निर्माण व्हावी, तो परमात्मा कसा आहे आणि कोठे आहे, कसा आहे? अविटगी, परमात्मा अविट स्वरूपाचा आहे, अक्षर स्वरूपाचा आहे, अविनाशी स्वरूपाचा आहे. सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांची अभंग गाथा पहिलाच अभंग आहे पंढरी महात्म्य प्रकरणातील. सुरुवातच आहे, अविट अमोला घेता पै निमोला, तो प्रत्यक्ष देखीला भीमा तटी. तो अविट स्वरूपाचा आहे. आपण बघा, जगामध्ये देवाला सोडून बाकी सर्व पदार्थ विटणारे आहे, परमात्माच अक्षर आहे, अविट स्वरूपाचा आहे. महाराज म्हणतात ना, तुझं विण काही स्थिर राही ऐसे नाही, म्हणजे परमात्मा स्थिर आहे, अविट स्वरूपाचा आहे. आता अविट विटण्यामध्ये सुद्धा दोन बाजू आहे. विटण्यामध्ये पहिला प्रकार काय, पदार्थ आपल्या अंगाने विटत असतो, एक बाजू आहे. आणि पदार्थ अंगाने विटला नसेल, चांगला असेल, पण वृत्तीला विट निर्माण होतो, दुसरी बाजू आहे. पंचविषय शब्द स्पर्श रूप रसगंध, पंचविषयाचा स्वभावता नाश होतो, आश्रय नाशात नाश, परता नाश, पुष्कळ नाशाचे प्रकार, स्वभावता नाश विषयांचा होतोय. आपण बघा, आता आंब्याचा सीझन चालू आहे. एखादा मनुष्य खास रत्नागिरीला गेला आणि चांगली आंब्याची पेटी घेऊन आला, चांगली घरी आणून ठेवली. काही फोन आला, कोणी नातेवाईक वारले, जावं लागलं 10 दिवस घर बंद करून. आला, मग पाहिलं, पेटी उघडून पाहिली, आंबे चांगले राहिले का, कोणी खराब केलं त्याला. पदार्थ विषय स्वभावता ज्याचा नाश होतो, आश्रय नाशात नाश. भिंतीवर चित्र काढले पण ते भिंतच पडून गेली, चित्र राहील काय, परत हा नाश, दुसऱ्याकडून नाश. पंचविषय हे स्वभावता नाशिवंत आहेत. पदार्थ चांगले असतील, समजा विषय चांगले आहेत, भविष्यात विटतील, आत्ता चांगले आहेत, पण मग साधक दशा असेल, वारकरी असेल, विषयाचं अनित्यत्व जर त्याला कळालेलं असेल, विषय रांधली रस सोय जेवणारा जई ठाऊवे होय, तै तो ताटचे सांडवणी जाहे जया परी तैसे संसारा या समजता. जाणी जई जई अनित्यता वैराग्य दवडिता पाठी लागे. विषय चांगले आहेत, ह्या लोकातील परलोकातील हात जोडून उभे आहे, महाराज आमचा उपभोग घ्या. पण याची अवस्था, भोगा हे केचे का पारत्रेचे,
पायक झाले आहे इच्छेचे परे भोगावे हे न रुचे मना माझी. विषय चांगले विटलेले नाही, भविष्यात विटतील, पण आता त्याच्याविषयी वृत्तीला वीट निर्माण झालाय. महाराज म्हणतात ना, विटले चित्त प्रपंचापासून चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसी. वृत्तीला वीट निर्माण होतो. विटण्यामध्ये दोन बाजू आहे. पदार्थ आपल्या अंगाने विटतो, नाही तर वृत्तीला वीट निर्माण होतो. आपला आत्मस्वरूप परमात्म स्वरूप असा आहे ज्याचा नाशच होत नाही. म्हणजे स्वभावता नाश नाही, आश्रय नाशात नाही, परतहा नाश नाही, आणि आत्मस्वरूपाचा वृत्तीलाही कधी वीट निर्माण होत नाही, म्हणून अवीट आहे. कधी विनाश देतो वेगळा, नाशाचे प्रकार आहेत. किंवा दुसऱ्या शब्दात सांगतो, अस्ते जायते वर्धते विपर्ण मते अपक्षयते विनश्यती. षडभाव विकार पंचविषयाला आहे, परमेश्वराला नाही, म्हणून तो अवीट स्वरूपाचा आहे. भगवंताचं सांगणं आपण बघा, अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा यमौ ययः शरीरस्थोपि कौंतेय न करोति न लिप्यते. अनादित्वात परमात्मा अनादि आहे. अनादि आहे म्हणजे ज्याचा कधी जन्मच होत नाही. दोन प्रकाराने अनादि आहे. ज्याचा जन्म सांगता येत नाही ते अनादि आहे, आणि परमात्मा स्वरूपतः हा अनादि, ज्याचा जन्मच नाही. लक्षात घ्या, जो अनादि असल्यामुळे अवीट आहे. अवीट का आहे? तो अनादि आहे. अनादि म्हणजे ज्याचा जन्मच होत नाही, जन्म नावाचा विकारच ज्याला नाही. जरी आपण त्याची आता परवा रामनवमी साजरी केली तरी जन्म नाही आहे त्याला. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगतो, लक्षात घ्या, न तस्य कार्यम करणंच विद्यते. देवाचं कोणी कारण नाही. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी तत्वज्ञान किती सोपं करून सांगायचे. ते म्हणायचे, आमचा पांडुरंग परमात्मा कसा आहे? ज्याला आईबाप नाही आणि मुलबाळ नाही, तो आमचा पांडुरंग परमात्मा आहे. कोणी कारण नाही आहे. उलट हाच या सर्व जगताचं आद्य कारण आहे. अभिन्न निमित्तोपादान कारण म्हणले ना, ओम नमोजी आद्या, त्याच्यापासून हे निर्माण झालंय ना. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तो हा पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीसी, म्हणून तो अनादि आहे, म्हणून अवीट आहे. बरं ठीक आहे, अनादि आहे म्हणून अवीट असेल. पुढे शब्द आहे, गुणतः तरी विटेल का नाही. भगवान सांगतात तो गुणतःही विटत नाही. का? निर्गुणत्वात, तो निर्गुण आहे. परमात्मा हा निर्गुण आहे. भगवंताचं वचन आहे. काय शब्द वापरलाय भगवंताने? निर्गुणत्वात. वेदाचं सांगणे परमात्मा निर्गुण आहे. कोणत्या शब्दाने सांगितलं? निर्गुणम, निर्गुणच पदाने. परमात्मा निर्गुण आहे, वेद निर्गुणच सांगतो.
भगवानही निर्गुणच म्हणतात, पण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे महापुरुष किती थोर आहे आपण लक्षात घ्या. हे जे संत वाङ्मय निर्माण आता सहजन मराठीत प्राप्त झाले ना, म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. त्याचं महत्त्व जर आपण कळत असेल, लक्षात घ्या. रोज चिंतन करणारे किती लोक आहे ज्ञानेश्वरीचं गाथेचं मला सांगा ना. उगीच नावं ठेवता की कीर्तन समजत नाही, पण कीर्तन न समजण्याला आपण आपली भूमिका काय तयार केली. चांगली भूमी जर तयार केली, मशागत करून ठेवली, कोणतंही बी पेरा ते उगवणारच. विठाला विठाला. आपण नित्यनेम करतो का नाही, रोज ज्ञानेश्वरी वाचतो का. तुम्ही बघा ना, 11वीला गेलेला जर विद्यार्थी असेल, प्रोफेसर काय समजणार की हा 10वी पास झालेला आहे का. असं माहिती आहे का त्याला, हा पहिली शिकलेला नाही, येऊन 11वीत बसलाय. म्हणजे रोज आपण काही अनुष्ठान केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. काय त्याचं महत्त्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांना अभिमान आहे, माझा मराठाची बोल कौतुक. आपल्याला त्याचं महत्त्व राहिलं नाही. इंग्रजी आलं पाहिजे, इंग्रजी शिकू नये असं माझं म्हणणं नाही आहे. भाषा कितीही शिका कमीच आहे, पण त्याच्यातलं एक तत्व आहे, दुसऱ्याची भाषा शिकायची असेल अगोदर मातृभाषा पूर्ण यायला पाहिजे, तर दुसऱ्याची पूर्ण शिकू शकतो. मग इंग्रजी शिकायचं म्हणून मराठी नाही, मराठी यांची मातृभाषा आहे, ते इंग्रजी शिकायला गेलेली मुलं तुम्ही बघा कसे बोलतात. मातृभाषा मराठी पूर्ण येत नाही, त्यामुळे दुसऱ्याची इंग्रजी भाषाही पूर्ण येत नाही, त्यांचं बोलणं बघा. शुद्ध मराठी पण नाही, शुद्ध इंग्रजी नाही, ज्याला धीड गुजरी म्हणतात. हां, म्हणजे 16 होतं ते सोडून दिलंय आणि ओळ सापडत नाहीये. मग फिरा नागडे विठाला. का सांगतोय लक्षात घ्या. वेद म्हणतो निर्गुणम, परमात्मा सांगतो निर्गुणत्वात. निर्गुणच पद वापरतात की परमात्मा निर्गुण आहे सांगण्यासाठी. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचं वैभव काय तुम्ही लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, परमात्मा निर्गुण आहे. निर्गुण पदाने सांगितलं तर निर्गुण सुद्धा गुण सापेक्ष आहे, ज्याला रिलेटिव्हिटी म्हणतात. आपण अभ्यास करत नाही. आईन्स्टाईन शास्त्रज्ञ होऊन गेले, सापेक्षतावाद. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवात किती शिकवलाय. आपल्याला आईन्स्टाईनचं खरं वाटतं, ज्ञानेश्वर महाराजांचं नाही. सापेक्षतावाद, निर्गुण म्हणणं सुद्धा गुण सापेक्ष आहे. आमचा परमात्मा निरपेक्ष निर्गुण आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण जे आपण रोज म्हणतो, सगुण निर्गुण गुणाचे आगुण, हरे विना मन व्यर्थ जाय, हरे विना मन व्यर्थ जाय, हरे विना मन व्यर्थ जाय, निर्गुण गुणाचे आगुण, हरे विना मन व्यर्थ ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शिकवतात कसं बघा. सगुण निर्गुण गुणाचे. सगुण म्हटलं तरी गुणाचे, आणि निर्गुण म्हटलं तरी गुणाचे. गुण सापेक्ष आहे. मग आमचा परमात्मा कसा आहे, अगुण. आता गुणाचे अवगुण म्हणणारे पुष्कळ महाभाग आहे, मग त्यांना ते समजत नाही. अगुण पद का वापरलं. आमचा परमात्मा निरपेक्ष निर्गुण आहे, त्याच्यासारखा त्याच्यासाठी अगुण पद आहे. अगुण पद वापरण्याचा बारकावा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तेच आहे. गवळणीच्या मुखामधले शब्द आहे ना, सवे तुकया मेला, त्याने अवगुण आणला नाही, अगुण आणला. मी तेच सांगतोय, अगुण शब्द का वापरला. निरपेक्ष निर्गुण, त्याच्याकरता अगुण. निरपेक्ष निर्गुण असणारा, पण जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताच्या चरणी मेले, जीवभाव समर्पित केला, त्यांच्या इच्छेनुसार त्याला हातपाय धारण करून गोकुळामध्ये चोरी करायला आणला. गवळणी म्हणतात, सवे तुकया मेला तेने अगुणा. निरपेक्ष निर्गुण आहे. मग निरपेक्ष निर्गुण असल्याने गुणताही विटत नाही, म्हणून अवीट आहे. अवीटगी परमात्मा अवीट आहे. पुढे शब्द आहे अवीटगी माय. माय एकदम ज्ञानेश्वर महाराजांच्या अतिशय आवडीचा आहे, प्रेमळ शब्द आहे. आजही तुम्ही बघा
खेड्यापाड्यात आपण भाषा म्हणतो काय करतोस माय, पुरुष असतो पण माय म्हणतो का, आवडीचा प्रेमाचा शब्द आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अतिशय आवडीचा आहे. जाई नगी माई त्या पंढरपूर आजी संसार सुफल झाला, कितीतरी अभंगात वापरलाय, प्रेमळ आहे. अवीटगी माय, पुढे शब्द आहे विटेना. मग आता एकदा अवीट सांगितलं, मग विटेना सांगण्याचं काय काम आहे? अवीट म्हणणं काय, विटेना म्हणणं काय, अर्थ एकच आहे ना. हा, एकार्थवाचक दोन शब्द काय वारंवार ज्ञानेश्वर महाराजांना सांगायची सवय लागली का? अव्यक्त, पुढे काय लिहिलंय निराकार, पुढे काय नाही जे आकार, म्हणजे काय निराकार म्हणणं नाही जे आकार, तसं नाहीये. त्याच्यातला भाव प्रत्येक शब्दाचा वेगळा आहे. इथला काय भाव एकाच मिनिटात सांगतो. अवीट आहे का, अवीट आहे, अविनाशी आहे, स्वभावता ज्याचा नाश होत नाही म्हणून अवीट आहे. वृत्तीलाही कधी वीट निर्माण होत नाही म्हणून अवीट आहे. आणि विटेना का, अनादी आहे म्हणून विटेना, आणि आगुण आहे म्हणून विटेना. विठाला अवीट गे माय विटेना. मग असा जो परमात्मा आहे अवीट असणारा, अक्षर असणारा, कुठे आहे मग ज्याच्याविषयी आवड निर्माण व्हायची, कुठे आहे? जवळी आहे परिभेटे ना, तो आपल्या जवळच आहे. एखादा पदार्थ आपल्या जवळ असतो. आता हा माईक जवळ आहे ना, माझ्या जवळ आहे, पण अतिसन्निहित नाही. परमात्मा अतिसन्निहित आहे, म्हणजे आपलं स्वरूपच आहे, एवढाच तो जवळ आहे. मग जवळ आहे एवढा परमात्मा भेटत का नाही? मग जवळच आहे, आपलं स्वरूपच आहे, भेटत का नाही? ज्ञानेश्वर महाराज ते सांगतात, जवळ या ही परी भेटे ना. परमात्मा जवळ आहे पण भेटत नाही. का भेटत नाही? जवळ आहे म्हणून. वाक्य तेच ठेवलंय, एकदा पण म्हणायचं आणि एकदा म्हणून म्हणायचं. परमात्मा जवळ आहे पण भेटत नाही का? जवळ आहे म्हणून. हे जवळ असणं हाच प्रतिबंध हे लक्षात घ्या. परमात्मा हे आपलं स्वरूपच आहे. देवाला बाहेर शोधायची कुठेही गरज नाही. आपण वर्म नेमकं तिथे चुकतो. सुखाचा शोध, देवाचा शोध शरीराच्या बाहेर जाऊन आपण घेतो. अरे शरीर बाह्य पदार्थाची गरज निर्माण होणं म्हणजे प्रपंच आहे. आणि शरीराच्या आत देवाने दिले त्याच्यावर भक्त त्याला परमार्थ म्हणतात. आपण बघा ना, आपल्याला अन्न लागतंय, शरीरातलं पुरतं का बाहेरचं घ्यावं लागतं? बाहेरून घ्यावं लागतं. पाणी लागते, शरीरातलं पुरतं का? हवा लागते. आता तर किती हवा लागते, तर हा इकडे पंखा करून ठेवलाय, मधले लोक अशा हवा घेतात. हवा बाहेरचीच घ्यावं लागते का नाही? आतली पुरते का? आता हवा घेणं जर प्रपंच असेल, घर बांधायचं आहे, सामान सर्व बाहेरूनच आणावं लागतं, आतून आतलं असतं. घर बांधणं काय प्रपंचच आहे. लग्न करायचंय, अरे आपल्या कुळातलं पुरत नाही, दुसऱ्याच्या कुळातून आणावं लागतं. याचा अर्थ काय? शरीराच्या आत देवाने दिलाय त्याच्यावर भागत त्याला परमार्थ म्हणतात. देवाचा शोध महाराज म्हणतात शरीराच्या बाहेर जाऊन घ्यायची गरजच नाही. दुजे खंडी तरी लातो अवघारी, आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा, आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा, आपणा बाहेरी नलगे ठाव धुंडावा. आपणा बाहेरी, शरीराच्या बाहेर त्याचा शोध घ्यायची गरजच नाही. ज्ञानेश्वर महाराज उत्तम वारकऱ्याला सांगतात, अरे देवाचा शोध बाहेर, शरीराच्या बाहेर तीर्थयात्रेला जाऊन घेतो कशाला? देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसे, निजदेव नेनसी मुळी कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काय. मग काय करा? ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. तो आत्मरूपाने आपल्या अति सन्निहित आहे, आपलं स्वरूपच आहे, आपल्या जवळ आहे. पण जवळ असणं हाच प्रतिबंध आहे. आपण बघा, वारीचा अनुभव तुम्हाला सांगतो. वारी आता आषाढी वारी सर्व संतांच्या पालख्या जातात. निवृत्तीनाथांची पालखी त्र्यंबकहून पंढरपूरला, पुष्कळ 1 लाखभर लोक पायी वारीत असतात. एखादा श्रीमंत वारकरी नाशिक जिल्ह्यातला वारीला आला, खिशामध्ये भरपूर ज्याचे पैसे, गळ्यामध्ये हातामध्ये सोनं, ज्याच्या पुष्कळ दागिने. एका चोराने पाहिलं, त्याची संगत केली. वारीमध्ये चोऱ्या होतात, होत नाही का? जे वारीला जातात त्यांना अनुभव आहे, वारीत चोऱ्या होतात. लोक काय म्हणतात? वारकऱ्याने चोरी केली. वारकरी चोरी करतो का? चोरच चोरी करतो. वारकरी चोरीच करू शकत नाही, चोरच असतो तो. आपल्याला वाटतं मोठा वारकरी, कारण का तो फसवतो, मोठा गंध, मोठ्या माळा घालतो. कारण हल्लीचा काळही तसाच आहे. भंपगिरीलाच महत्व आलंय. विठाला माणसं त्यालाच फसतात. अवघड आहे.
जाऊ द्या, तो आपला विषय नाही. पण मला सांगायचं काय, एक चोर होता, त्याने याची संगत केली. हा चोरच, पण मोठं धोतर घातले, गंध लावले, माळा घातल्या. याला वाटलं वारकरी याच्या संगतीत राहिला. कशासाठी राहिला? याच्याजवळचे पैसे दागिने चोरण्याकरता. 25 दिवस लागतात. रोज रात्री प्रयत्न करायचा, मग जागा राहायला लागायचं, याला झोपू द्यायला लागायचं. हा झोपला, मग हा प्रयत्न करायचा, पैसे दागिने चोरायचा. त्याला काही मिळायचं नाही. याचं जागरण व्हायचं. आता वारकरी सगळे लवकर उठायचं काकड्याला, हा उशिरा उठायचा. हा उठला की पाहायचा याच्या अंगावर दागिने आहेत, खिशात पैसे आहेत. रात्रीच कुठे ठेवतो? रोज प्रयत्न करायचा, रोज. कधीच चोरता आले नाही. शेवटचा मुक्काम, समोर पंढरपूर दिसायला लागलं. शेवटी पाया पडला, म्हटले मी वारकरी नाही, मी चोर आहे, मला पंढरपूरला यायचं नाही, मी परत चाललो. रोज तुमचे दागिने पैसे चोरायचा मी प्रयत्न करत होता, फक्त तुम्ही कुठे ठेवायचा एवढं सांगा. कारण काय, मला ते नको, पण मी परत चाललो. पण मी एवढा प्रयत्न करायचो, मला ते चोरता आले नाही. 25 दिवस प्रयत्न केला, चोरता आले नाही. फक्त तुम्ही रात्री ते कुठे ठेवायचे एवढे सांगा, मी परत चाललो. अरे म्हणे, तुझ्याच खिशात ठेवून मी झोपायचो. यांनी याचा खिस्सा पाहिला, स्वतःचा कधीच पाहिला नाही. का? जवळी आहे. याला दुसरं उत्तरच नाही. लक्षात घ्या, जवळ असणं हाच प्रतिबंध आहे. आपण बघा, तुम्हाला उदाहरण दादा महाराज साखरेंच्या काळातलं एक सांगतो. कीर्तनकार लोकांना तुम्ही एवढा मान देता, कीर्तनकार आला की आगट स्वागत करता. दादा महाराजांचे एक मित्र कीर्तनकार, त्या काळात 100 वर्षापूर्वी, त्यांना भेटायला गेले पुण्यात. घराच्या बाहेरूनच आवाज दिला, महाराज आहेत का? आतून आवाज आला, 100 वर्षापूर्वी मंडईत भाजी आणायला गेलाय. आता काय म्हणतात, मला वाटतं कीर्तनात सांगायची सोय नाही. तुम्हाला माझा अनुभव सांगतो, दुसऱ्याचाही कशाला सांगा. कीर्तनाच्या निमित्ताने जात असताना गेलो की त्या गावातले माता माऊली औक्षण करतात. महाराज आले, ओवाळणी करतात. आता ते का बरं ओवाळणी करतात? तो त्यांच्या श्रद्धेचा भाग आहे, श्रद्धेने ओवाळणी करतात. आम्ही ओवाळून घ्यायला लायक आहे का नाही, तो आमचा अधिकाराचा भाग वेगळा आहे. मी त्या माता माऊलीला सांगत असतो, मला औक्षण करू नका, ओवाळणी करू नका. तुम्ही का बरं ओवाळता? कीर्तन ऐकता, प्रवचन ऐकता, म्हणजे त्या शब्दाचा परिणाम, प्रभाव म्हणून ओवाळणी करता. म्हणजे तुम्हाला फक्त माझा शब्दाचा प्रभावच माहिती आहे म्हणून ओवाळणी करता. मी त्यांना सांगतो, मला जर खरंच ओवाळायचं असेल ना, काय करा, माझ्या घरी येऊन 4 दिवस राहा, घरी माझी कशी ओवाळणी होते ते पहा, आणि मग ठरवा याला ओवाळायचं का नाही. असं का होतं? कारण तुम्हाला फक्त प्रभाव माहिती आहे आणि घरच्या माणसांना माझा स्वभाव माहिती आहे. आणि स्वभाव जाणून ओवाळणी झाली, मग तो खरा प्रभाव आहे. विठाला असं होण्याचं कारण का? जवळ आहे. जवळ असल्यामुळे जवळच्या असं म्हणून उपाधीतले दोषच दिसतात, गुण दिसतच नाही. तुम्ही बघा, कोणतेही कीर्तनकार महाराज जो प्रापंचिक आहे त्याला विचारून बघा त्याचा अनुभव. एखादा कीर्तनकार घरी गेला, त्याची बायको कधी विचार करत नाही यांनी कीर्तनात काय विषय सांगितला, कुठला अभंग घेतला, काही नाही. उपरण्यात काय आणलंय? हा, उपरणं धड तर आमचं सर्व धड, नाही तर हे धड शिल्लक राहतं, बाकी काही नाही. आणि उपरण्यात काय आणले म्हणजे नारळाचा गोटा चालत नाही, निव्वळ 500च्या नोटा लागतात. विठाला असं का व्हावं? मग याला एकच कारण आहे, जवळ आहे परी भेटेना. परमात्मा जवळ आहे, मग भेटत का नाही? असून का भेटत नाही? जवळ आहे ना, आपलं स्वरूपच आहे ना, का नाही येतो? आहे, सगळीकडे त्याची व्याप्ती, का भेटत नाही? परमात्मा आहे आणि त्याचं ज्ञान होत नाही. पदार्थ असावा, त्याचं ज्ञान होऊ नये. सांख्यकारिकेमध्ये 8 प्रतिबंध दिले आहेत. 8 प्रतिबंध असल्यामुळे ज्ञान होत नाही. पदार्थ असावा, ज्ञान का होत नाही? एखादा पक्षी, एखादं विमान आपल्या डोळ्यात देखत उडालंय, आता एवढं दूर गेले की दिसत नाहीये, मग नाही म्हणा, नाही म्हणायची सोय का? आपल्या डोळ्यात देखत उडाले, मग का दिसत नाही? दूरत्वात 8 प्रतिबंध आहे. अतिदूरात, अतिसामिप्यात, इंद्रिय घातान, मनोनवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभवात, समानाभिहाराशी. अतिसामिप्यात, आता विषय चाललाय अतिसामिप्य, जवळ असणं, कीर्तन करायचं, फेटा बांधायचा. डोकं काही फार लांब आहे का? जवळ आहे ना, पण आरसा तरी पाहावा लागतो, नाही तर दुसऱ्याला तरी विचारावं लागतं. बरं, डोकं थोडं लांब, रोज गंध लावतो, कपाळ जवळ आहे का नाही, तरी आरसा. कपाळ जाऊ द्या, डोळ्यात घातलेलं काजळ दिसतं का आपल्याला? काय अडचण आहे का न दिसायला? जवळ आहे ना. म्हणून म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसतं,
पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही. विठ्ठला अतिसामिप्यात इंद्रिय घातान इंद्रियात दोष झाला. इथे एखादा मनुष्य कीर्तनात येऊन बसलाय, बहिरा आहे, ऐकायला येत नाही, शब्द आहेत का नाही कीर्तनात, त्याला काय ज्ञान होत नाही. इंद्रिय घातान इंद्रियात दोष आला. इंद्रियात दोष नाही, इंद्रिय चांगले, येऊन बसलाय शरीराने कीर्तनात, पण मनच जागेवर नाही. कीर्तनकार काय बोलतो लक्षात येईल. मनोनवस्थानात शब्द आहे पण ज्ञान होत नाही. सूक्ष्म्यात कितीतरी पदार्थ दिसत नाही ना, ते सूक्ष्मदर्शक लावलं की दिसायचं. कोरोना दिसायचं का कोणाला, ते यंत्र लावलं की दिसायचं. सूक्ष्म्यात व्यवधानात आता इकडे भिंते इकडे पडदा, याच्या मागे कितीतरी पदार्थ आहेत ना, का नाही दिसत. व्यवधान आहे. अभिभावात आज पौर्णिमा एवढं चांदणं दिसते, सकाळीच बघा दिसतं का, कुठे जातं मग. सूर्यप्रकाशात त्याचा प्रकाश अभिभावात होऊन जातो. समानाभिहाराष्ट्र मंदिरामध्ये हरिपाठ चाललाय, गावातले सगळे मुलं तिथे गेले आहेत, आपलाही मुलगा गेलाय म्हणायला, तालासवात सगळे हरिपाठ म्हणताय. पण मग आपल्या मुलाचा आवाज आपल्याला ओळखू येतो का, त्याचा आवाज नाही का तिथे. सगळेच तालास्वरात म्हणत असल्यामुळे ओळखू येत नाही. पदार्थ असावा, ज्ञान होऊ नये, 8 प्रतिबंध आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे एकच सांगितलंय, परमात्मा आहे पण त्याचं ज्ञान होत नाही. अतिसामिप्यात जवळी आहे परिभेटेना, असा अविट परमात्मा जो आहे त्याच्याविषयी प्रेम आवड निर्माण व्हावं. दृष्टांतपूर्वक सांगतायत आवड कशी निर्माण व्हावी. देवाविषयी आवड निर्माण होण्याकरता आणखीन एक दृष्टांत दिलाय अभंगाच्या 3ऱ्या चरणात. तृष्णा लागली जीवनाते वाडी, तृष्णा लागली जीवनाते कशी निर्माण व्हावी. आणखीन एक दृष्टांत दिलाय. तृषा लागलिया जीवनाती ओढी, तैसे तुझी गोडी लागोया जीवा. देवा तुझ्याविषयी गोडी कशी लागली पाहिजे, प्रेम कसं पाहिजे. तृषा लागलिया जीवनाती ओढी. तृषा लागलिया तहानेने व्याकुळ झालेला मनुष्य, त्याला काय होतं, जीवनाते ओढी. जीवन म्हणजे पाणी. तहानेने व्याकुळ झालाय मनुष्य, त्याला काय वाटतं, मला पाणी कधी मिळेल. पाण्याविषयीची ओढ तृषा लागली, कधी पाणी मिळेल. आता हा दृष्टांत का दिलाय, ह्या दृष्टांतातले बारकावा आहे. तहानलेल्या माणसाला तहान भागवायला पाणीच लागतं, दुसरा उपाय नाही आहे. म्हणजे अन्य साधनाची व्यावृत्ती आणि अन्य साध्याचीही व्यावृत्ती. आपण बघा, भुकेला मनुष्य आहे, 7-8 दिवस झाले समजा जेवलेला नाही, खूप भूक लागली आहे. मग आता त्याला जेवायला भूक भागण्याकरता काही पंचपक्वान्न खाऊ घातले तरच भूक भागणार आहे का.
साधं जेवण जेवलं तरी भूक भागणार. साधं नाही, शिळपाकं खाल्लं, कदान्न खाल्लं, पाला पाचोळा खाल्ला तरी भूक भागणार आहे. भूक भागवण्याचं साधन जे आहे ना साधारण आहे. कशानेही भूक भागेल, पण तहानेने व्याकुळ झालाय. खूप तहान लागली, त्याला सांगायचं हे लोणकडं तूप आहे पी. हां, पाण्यापेक्षा सत्व जास्त आहे, किती महाग आहे. तूप प्यायल्याने तहान भागेल. वारीचा अनुभव आहे माझा पायी चालत असताना. मागच्या वर्षी तर प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत पूर्ण उन्हाळाच होता. लक्षात घ्या, कडक ऊन, 4-5 किलोमीटर भजन करीत चालून बघा, पाणी न मिळू द्या, तहान कशी लागते. तहान लागली भजन म्हणता म्हणता पायी. एखादा वारकरी तो महाराज तहान लागली, हे घ्या सुपारीचं खाण घ्या. आता किती सुपारीचं खाण खाल्लं तर तहान भागणार आहे? भागत नाही. भागवा भागवे, तहान भागवायला पाणीच. तसं देवा माझी इच्छा आहे तहान भागवायची, त्याला साधन काय, दुसरा उपाय पण नाही करणार. पाणीच वाचून ज्ञानेवी नाही की उपाय करीसी जितुकी तितुके गुंतेसी अधिके रुखे. तहानेल्या माणसाला पाणीच मिळावं वाटतं. तैसे तुझे गोडी लागो या जीवा. निळोबारायांचं उदाहरण दिले बघा. महाराजांनी सांगितलं मी अनुग्रह करील. महाराज सदैव वैकुंठाला गेले, कळालं, अनुष्ठानाला बसले 42 दिवस, अन्न पाणी त्याग, स्वतः पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. निळोबाराया डोळे उघडा. देवा निळोबारे डोळे उघडे. कोण आहे? अरे तुकाराम महाराज. नाही, त्यांचा मी देव आहे. तू ज्यांचा दावा करतो त्यांचा देव आहे. निळोबाराय स्पष्ट म्हटले, देवा तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचून आला. देवा आमंत्रणा वाचून यायची सवय तुला कधीपासून लागली? कारण आपण व्यवहारातही बघा, काही ठिकाणी आमंत्रण असेल तरच जावं, नाही तर जाऊ नये. काही ठिकाणं असे आमंत्रणाची वाटच पाहू नये. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावी संत चरण भावी. आणि काही ठिकाणं असे आहे आमंत्रण आलं तरी जायचं नाही. लोक येतात, महाराज तुम्हाला आमंत्रण आहे, कार्यक्रम आहे, बघा पत्रिका, तुमचं नाव टाकले, फोटो टाकले, आलं पाहिजे बरं का. कशाला? नारळ फोडायला. कशाचा? तमाशाच्या फडाचा. महाराजांनी जावं का? आमंत्रण आलं तरी जाऊ नये. स्पष्ट सांगितलं. सरते शेवटी तर निश्चयाने सांगितलं, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुकयाचा धावा. तुकाराम महाराजच भेटले पाहिजे. तहानेल्या माणसाला पाणीच भेटलं पाहिजे. तैसे तुझे गोडी लागो या जीवा. देवाविषयी गोडी, प्रेम, तेवढं प्रेम, विशुद्ध प्रेम. आता हल्लीचा काळ मोठा विचित्र आहे. प्रेम शब्दाला कलंकित करून टाकलं. त्याचं विशुद्ध स्वरूप समाजात राहू दिलं नाही. नाईलाजाने प्रेमाचे 2 प्रकार सांगावे लागतात, विकारी प्रेम आणि निर्विकार प्रेम. सहज मनुष्य म्हणतो माझं माझ्या मुलावर फार प्रेम आहे. प्रेम नाही आहे, मोह आहे. मोहाचं नाव प्रेम ठेवले. मोहात विवेक झोपलेला असतो, प्रेमात विवेक जागृत असतो. विशुद्ध प्रेम आहे ना, देवाने दिलं तरच मिळतं. प्रेम देवाचे हे देणे देहभाव जायेनी न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची. त्या प्रेमा देवाने प्रेम दिलं, त्याचा परिणाम आसवायसा कोठे आठवची नाही. देहीच विदेही भोगू. ही अवस्था आहे. ज्याला प्रेम समजतो देहभाव वाढीला लागतो. लक्षात घ्या, ज्याला आपण प्रेम समजतो ना, मोह आहे. प्रेम ही जी गोष्ट आहे ना, प्रेम नाही बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. विशुद्ध प्रेम. आपण वारीचा अनुभव बघा, आपल्या वारीचा जो अनुभव आहे, वारकरी साधना भजन करीत आपण चालतो. ज्ञानोबा तुकाराम भजन चाललंय, कधी आपल्याला डौल येतो. ज्याच्या चित्तात प्रेम आहे ना, आवड आहे ना, कधी पाऊल धरलं कळतही नाही. परदेशी लोक असतात वारीत, पाऊल खेळतात आपल्याबरोबर, पण एखाद्याच्या मनात प्रेमच नसेल, आवडच नसेल, त्याला बळजबरी होतोय धर नाच, काय उपयोग आहे त्याचा? हा, अंतरंगातल्या आवडीचा प्रेमाचा अटळ परिणाम. गाई नाची उडी आपल्या छंदे मनाचे आनंदी. एवढं प्रेम देवाविषयी. बरं, एवढं जरी प्रेम देवाविषयी नाही निर्माण झालं, दुसरी बाजू यथा देहे तथा देवे. आपण आपल्या देहावर जेवढं प्रेम करतो तेवढं तरी देवावर कराल का नाही? हा, हिवाळ्याचे दिवस असतात, आपल्याला आंघोळीला गरम पाणी लागतं, देवाला का बरं गार पाणी घालतो? माझा अनुभव सांगतो. माझे आजोबा गणू काका सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या समाधीची पूजा करणं वंश परंपरेने आमच्या घराण्यात आहे. माझी 20वी पिढी. लक्षात घ्या. गणू काका ते पूजा करताना, पूर्वी आता भाविक पुष्कळ, मराठवाड्यातले भाविक पुष्कळ आले की पूजा करतात समाधीची, पंचामृत वाहून. आता माऊलीची समाधीची बंद झाली, बाहेर होते, ते पूजा पंचामृत वाहत हवे. माझे आजोबा काय सांगायचे, बाहेरनं सांगायचे, ते बांगड्या बाजूला करा, वर करा, पुरुषाच्या हातात अंगठी असेल काढून ठेवा,
समाधीला लागू देऊ नका. का? सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची ही संजीवन समाधी. महाराज तिथे विग्रहाला धारण करून बसले. निदान एवढं तरी प्रेम, तैसे तुझे गोडी लागो या जीवा. आणि असं जर प्रेम निर्माण झालं त्याचा परिणाम काय होतो अभंगाच्या शेवटच्या
बापरखुमा देवीवर विठ्ठली आवडी गोडीशी गोडी मिळून गेली. देवाविषयी अशी आवड निर्माण झाली, त्याचा परिणाम सांगताय बापरखुमा देवी वरू. आता ही नाममुद्रा का तयार केली? ज्ञानदेव निवृत्तीदास नाममुद्रा ओळखता येण्यासारखे बापरखुमा देवीवर नाममुद्रा का तयार केली असेल? हे अगदी 2 वाक्यात भाव सांगतो. स्वतंत्र चिंतन करायचं असेल, गुरुवर्य साखरे महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची सार्थगाथा लिहिली, त्याच्या प्रस्तावनेत हा विषय आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांचं नाव का? श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी. ज्ञानेश्वर महाराजांची उपास्य देवता रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा. म्हणजे आपल्या आईवडिलांविषयी भावना ठेवून, उपास्य देवतेविषयी भावना ठेवून ही नाममुद्रा तयार केली बापरखुमा देवी. आणि तिसरं कारण असं आहे, परमात्मा जो विटीवर उभा आहे, मागचा जो इतिहास आहे, पुंडलिकरायाने आईवडिलांची केलेली सेवा, हा परमात्मा विटीवर का उभा राहिला ते कारणही याच्यामध्ये सांगितल्यासारखं झालंय. म्हणून त्याचा विचार पुष्कळ आहे. फक्त मी तुम्हाला खूण सांगितली, कुठे याचा अर्थ पाहायला मिळेल बापरखुमा देव. पुढचा शब्द आहे विठ्ठल. विठ्ठल शब्द वारकरी जीवनात वारकऱ्याचा अतिशय आवडीचा, प्रेमाचा, श्रद्धेचा शब्द आहे. आपण बघा, विठ्ठल शब्द कधी वापरतात, विठोबा शब्द कधी वापरतात, पांडुरंग शब्द कधी म्हणतात, त्याच्यातला बारकावा आहे. उगीच कुठेही कोणताही शब्द नाही वापरत. पुढचं मागणं कसं आहे त्याच्याकरता ते शब्द आहे. ऐसे करिगा पांडुरंगा, कारण पुढचं मागणं कसं आहे, शुद्ध रंग वावे रंगा. पांडुर रंग म्हणजे शुद्ध रंग. आता हे नाव का देवाला प्राप्त झालं? पुष्कळ इतिहास आहे. पण मग हे नाव का घेतलं? पुढचं जे मागणं आहे ना शुद्ध रंगाचं, म्हणून मागणं केलंय पांडुरंगाकडे. विठोबा विचा केला ठोबा, म्हणजे कुठेतरी निर्गुण निराकाराचा विचार आलेला आहे. नेनो ब्रह्ममार्ग चुकली उघडी, म्हणजे ब्रह्म निर्गुण निराकार सगुण साकार झालाय हा विषय सांगायचा आहे. म्हणून पुढे शब्द आहे, तो हा विठोबा निधान. तो हा विठ्ठल निधान म्हटलं नाही, तो हा पांडुरंग निधान म्हटलं नाही. काही चूक आहे का? पण शब्द कधी वापरतात? विठ्ठल शब्द, विठू ल हा प्रेमाचा प्रत्यय लागलाय. व्यवहारात आपण काय म्हणतो, व्याकरणात रलयो अभेद आहे. लय झालं, लोक म्हणतात अशुद्ध आहे. अरे चूक आहे, र आणि ल चा अभेद आहे, रलयो अभेदा. विठू त्याला लो प्रेमाचा प्रत्यय लागलाय, म्हणून विठ्ठल हा प्रेमाचा शब्द आहे. म्हणून जिथे प्रेमाचा आवडीचा विषय तिथे विठ्ठल शब्द येतो. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठोबा निधान सापडले नाही, विठ्ठल निधान साप. तसंच आहे बापरखुमा देवरू विठ्ठली, आवडीचा प्रेमाचा विषय म्हणून विठ्ठल शब्द आहे. बापरखुमा देवरू विठ्ठली आवडी. आणि जर देवाविषयी एवढी आवड निर्माण झाली तर परिणाम गोडी ऐसे गोडी मिळून निघे. जीवाची गोडी परमेश्वराच्या गोडीत मिळून जाते. म्हणजे जीव जीव राहत नाही, परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. जीव ब्रह्मैक्य जे आपलं मुख्य साध्य आहे, त्या स्वरूपाचं साध्य ते आवडीचा परिणाम म्हणून प्राप्त होतो. बापरखुमा देवरू विठ्ठली आवडी. गोडी ऐसी गोडी मिळून गेली अविटगी माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
कुमार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार गवरदार श्री निवृत्तीनाथ विठोबार कुमार विठोबार परखुमा देवर विठ्ठली आवडी गोडी सी गोडी मिळून गेली अविटगे माय विटेना जवळी आहे परी भेटेना यथामती दिलेल्या वेळेत काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा श्रीमंत निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. यामध्ये जे शास्त्र संवादी असेल हे परंपरेचे संतांचे शब्द आहेत, लक्षात घ्या. हिताचे शब्द आहेत, करमणुकीचे शब्द नाही आहेत. आणि कीर्तन करमणुकी करता नसतं, पण हा भ्रम काढून टाका. कीर्तन करमणुकी करता नाही आहे, उद्धारा करता कीर्तन आहे, मनोरंजनासाठी कीर्तन नाही आहे, भवभंजनासाठी कीर्तन आहे. करमणुकीचे माध्यम घरी कितीतरी आहेत. मग एवढे सर्व असून त्याचा त्याग करून आपण इथे आलात. नुसता त्याग केला नाही, वर्गणी काढली, पैसे गोळा केले, सायास केले, कष्ट केले आणि एवढं करून काय पदरात पाडून घेतलं म्हणे करमणूकच. मग घरी होते ते बरे होते, इथे कशाला आले. कीर्तनाची मर्यादा आहे, लक्षात घ्या. कशासाठी कीर्तन आहे? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरी. कीर्तन ही संस्था आहे, अनुबंध आहे त्याचा. कीर्तनाचा अधिकारी कोण असावा, कीर्तनाचा विषय काय, कशासाठी कीर्तन आहे. कीर्तन मर्यादा पाळणं प्रत्येक वारकऱ्याचं काम आहे. कीर्तनाची मर्यादा नुसती कीर्तनकारालाच नाही, कीर्तनकाराला मर्यादा आहे. कीर्तनात त्याने काय बोलावं, काय बोलू नये, लोकाला आवडेल, करमणूक होईल, पुन्हा आवडलं म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षी बोलवतील असं बोलू नये. कसं बोलायचं आहे? भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवरा. कीर्तनकाराला मर्यादा आहे, गायकाला मर्यादा आहे. त्यांनी कसं गायन करावं, किती गायन करावं. कीर्तनाचा कार्यक्रम आहे का गायनाची मैफिल आहे, समजलं पाहिजे ना. वादकाला मर्यादा आहे, कसं वाजवावं, कसं वाजवू नये, आडवं वाजवू नये. आपण असं समजू नका तुम्ही बसले म्हणजे सुटले. तुम्हाला मर्यादा आहे. कोणाचं ऐका, कोणाचं ऐकू नका, कसं श्रवण करा. इतकंच नाही, श्रवण करायला बसले कीर्तनात कसं बसान, कसं बसू नका. नये आळसे मोडू अंग कथे कानवडी ढुंग, हेळणीचा रंग दाविल तो चांडाळ. कीर्तन मर्यादा. बरं हे पाळायचे कोणी? सगळ्यांनी, नुसते कीर्तन करायला नाही. मी एकटा उभं राहिलो तर कीर्तन होईल का? गायक वादक श्रोते सगळे पाहिजे. सामूहिक उद्धाराचं माध्यम आहे. मर्यादा ही सामूहिक आहे. घरामध्ये केर कचरा काय बाहेरचे लोक करता का? मग बाहेरचे झाडाला येतात, आपल्याला झाडावं लागतं. तसं सांप्रदायिक जे काही प्रदूषण झालंय स्वच्छ करण्याचं काम सर्व सांप्रदायिक वारकऱ्याचं हे लक्षात घ्या. ही कीर्तन परंपरा संतांनी यावर जो एवढा विशेष भर दिला आहे त्याचं अवमूलन होता कामा नये. अवमूलन झालं, समाजाचा अवमूलन व्हायला वेळच लागणार नाही. आपण पाहतोय सांप्रदायिक कीर्तनाची मर्यादा किती घसरत चालली आहे, लक्षात घ्या. कशासाठी कीर्तन आहे? ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. कुठे चाललोय आपण? प्रत्येकाने ही मर्यादा परिपालन करावी. विशुद्ध तत्वज्ञान, विशुद्ध भक्ती समाजामध्ये जावं, त्याच्यासाठी कीर्तन आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, करमणूक करू जगी, लोकाला हसवू जगी, ज्ञान दीप लावू जगी, त्याच्यासाठी कीर्तन आहे. आणि म्हणून ती फलश्रुती त्याची महान आहे. जर पाळली नाही मर्यादा, लक्षात घ्या, कीर्तनाने जसं उद्धार होणार आहे तसं नरकाला नेण्याची डबल फास्ट गाडी सुद्धा कीर्तनाचे. जर चुकीच्या पद्धतीने वापर कराल, भजन ते ओंगळवाणी नरका जाणी चुकेना. चांगली गोष्ट आहे. परंपरेने आपण श्रवण करणारे आहात. म्हणजे ब्रह्मलीन गंगाराम बाबांपासूनची आपल्या गावावर असणारी कृपा लक्षात घ्या. संप्रदायाचं जे मुख्य ठिकाणी मूळ ज्ञानाचा स्रोत जिथून आलेला आहे आणि त्या परंपरेचे पायिक आहे, ही मर्यादा आपण परिपालन करा. यथामती मी काही अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. निवृत्त.